नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2021 पोलीस भरती यासाठी सराव प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। आजच्या व्हिडिओमधील प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण चालू घडामोडी या विषयावर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये 25 गुणांकरता प्रश्न हे विचारले जातात आणि ते चालू घडामोडी म्हणजेच अलीकडील काळातील घडलेल्या सर्व घडामोडींवर विचारले जातात। त्यासाठी चालू घडामोडी या विषयाला खूप महत्त्व देणे आवश्यक आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, या वर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सायरस पूनावाला, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर आदर पूनावाला, पर्याय क्रमांक 3 आहे 1 व 2 व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही। हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण लोकमान्य टिळक पुरस्कार या पुरस्कारावर पोलीस भरतीमध्ये यापूर्वी खूप वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत, म्हणून हा प्रश्न नीट लक्षात ठेवा। तर या प्रश्नाचे पर्याय आहेत डॉक्टर सायरस पूनावाला, आदर पूनावाला 1 व 2 आणि यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर सायरस पूनावाला। हे कोरोना विषाणूवर प्रभावकारी असणाऱ्या कोविशिल्ड या लशीशी संबंधित आहेत आणि यांनाच 2021 या वर्षाचा लोकमान्य टिळक हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। हा पुरस्कार 1 ऑगस्ट रोजी दिला जातो आणि या वर्षीचाच म्हणजे 2021 या वर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार हा डॉक्टर सायरस पूनावाला यांना देण्यात आलेला आहे किंवा जाहीर झाला आहे। प्रश्न क्रमांक 2 वंदना कटारिया ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 टेनिस, पर्याय क्रमांक 2 बॅडमिंटन, पर्याय क्रमांक 3 क्रिकेट व पर्याय क्रमांक 4 आहे हॉकी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हॉकी। वंदना कटारिया ही भारतीय महिला खेळाडू हॉकी या खेळाशी संबंधित आहे। वंदना कटारिया या हॉकी महिला खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये 3 गोल्ड करण्याचे म्हणजे 3 गोल करण्याची हॅट्रिक केलेली आहे। प्रश्न क्रमांक 3 कमलप्रीत कौर ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? नुकत्याच घडलेल्या क्रीडा प्रकार म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा 2020 आणि ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये कमलप्रीत कौर या खेळाडूने सहभाग घेतला होता, त्या संबंधित हा प्रश्न आहे। तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भालाफेक, पर्याय क्रमांक 2 कुस्ती, पर्याय क्रमांक 3 आहे हॉकी व पर्याय क्रमांक 4 आहे थाळीफेक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 थाळीफेक। कमलप्रीत कौर ही खेळाडू थाळीफेक या खेळाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोण भारतीय नौदलाचे उपप्रमुख बनले आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 विवेक राम चौधरी, पर्याय क्रमांक 2 हरजीत सिंग अरोरा, पर्याय क्रमांक 3 राकेश कुमार सिंग भदौरिया व पर्याय क्रमांक 4 आहे SN घोरमाडे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 SN घोरमाडे हे भारतीय नौदलाचे उपप्रमुख बनलेले आहेत। प्रश्न क्रमांक 5 G20 देशाच्या सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक नुकतीच कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 फ्रान्स, पर्याय क्रमांक 3 इटली व पर्याय क्रमांक 4 आहे जर्मनी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इटली। G20 देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक ही नुकतीच इटली या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 6 G20 देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीत भारताच्या वतीने या बैठकीस कोण उपस्थित होते? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी, पर्याय क्रमांक 2 पीयूष गोयल, पर्याय क्रमांक 3 नितीन गडकरी व पर्याय क्रमांक 4 आहे मीनाक्षी लेखी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मीनाक्षी लेखी या भारताच्या वतीने G20 देशांच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीत इटली या देशामध्ये आयोजित या बैठकीस उपस्थित होत्या। मीनाक्षी लेखी ह्या सांस्कृतिक मंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 7
खालीलपैकी कोणता दिवस हृदय प्रत्यारोपण दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 2 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 3 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 4 ऑगस्ट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑगस्ट. 3 ऑगस्ट हा दिवस हृदयरोपण दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF या संस्थेची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 27 डिसेंबर 1945, पर्याय क्रमांक 2 27 फेब्रुवारी 1952, पर्याय क्रमांक 3 27 फेब्रुवारी 1845 व पर्याय क्रमांक 4 आहे 27 डिसेंबर 1845. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 27 डिसेंबर 1945 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF या संस्थेची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 9, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 पॅरिस, पर्याय क्रमांक 2 हेग, पर्याय क्रमांक 3 जिनेवा व पर्याय क्रमांक 4 आहे वॉशिंग्टन DC. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वॉशिंग्टन DC येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF या संस्थेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 10, टोकियो पॅराऑलिम्पिक 2020 स्पर्धेमध्ये भारताच्या ऑलिम्पिक संघाचे अधिकृत गीत कोणते आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 हम जीतेंगे हर हाल में, पर्याय क्रमांक 2 कर कुछ ऐसा कमाल, पर्याय क्रमांक 3 लक्ष्य तेरा सामने है, पर्याय क्रमांक 4 कर दे कमाल तू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर दे कमाल तू हे टोकियो पॅराऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भारताच्या ऑलिम्पिक संघाचे अधिकृत गीत आहे. प्रश्न क्रमांक 11, लवलीना बोर्गोहाइन खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 आहे बॉक्सिंग, पर्याय क्रमांक 2 हॉकी, पर्याय क्रमांक 3 कुस्ती व पर्याय क्रमांक 4 आहे क्रिकेट. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बॉक्सिंग. लवलीना बोर्गोहाइन ही खेळाडू बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 12, लवलीना बोर्गोहाइन या भारतीय बॉक्सर महिला खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये कोणते पदक मिळविले आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 रौप्य पदक, पर्याय क्रमांक 2 कांस्य पदक, पर्याय क्रमांक 3 गोल्ड मेडल व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कांस्य पदक. लवलीना बोर्गोहाइन या भारतीय बॉक्सर महिला खेळाडूने 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळविले आहे. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणी भारताच्या महालेखा नियंत्रक पदाचा कारभार स्वीकारला आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर माधुरी कानिटकर, पर्याय क्रमांक 4 दीपक दास, पर्याय क्रमांक 3 आहे प्रदीप चंद्र नायर व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दीपक दास. दीपक दास यांनी भारताच्या महालेखा नियंत्रक पदाचा पदभार स्वीकारला आहे. प्रश्न क्रमांक 14, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मीराबाई चानू, पर्याय क्रमांक 2 PV सिंधू, पर्याय क्रमांक 3 रविकुमार दहिया व पर्याय क्रमांक 4 आहे नीरज चोप्रा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नीरज चोप्रा. नीरज चोप्रा या खेळाडूने 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळविले आहे. प्रश्न क्रमांक 15, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा हा भारतीय भालाफेक खेळाडू कोणत्या राज्याचा आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मणिपूर, पर्याय क्रमांक 2 हरियाणा, पर्याय क्रमांक 3 पंजाब
पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरियाणा. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा हा भारतीय भालाफेक खेळाडू हरियाणा या राज्याचा आहे. हरियाणा राज्य सरकारने नीरज चोप्रा याला सुवर्ण पदक जिंकल्यानंतर 6 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच क्लास 1 दर्जाची नोकरी देण्याचे देखील जाहीर केलेले आहे. आणि नीरज चोप्रा हा 2020 या वर्षामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त करणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 16 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 रौप्य पदक विजेती मीराबाई चानू भारतीय महिला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बॉक्सिंग, पर्याय क्रमांक 2 कुस्ती, पर्याय क्रमांक 3 वेट लिफ्टिंग, पर्याय क्रमांक 4 थाळीफेक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वेट लिफ्टिंग. भारतीय महिला खेळाडू मीराबाई चानू रौप्य पदक विजेती वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 17 ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये रौप्य पदक विजेती भारतीय महिला खेळाडू मीराबाई चानू. हा प्रश्न चानू असा आहे. मीराबाई चानू ही कोणत्या राज्याची आहे? तर पर्याय आहेत हरियाणा, पर्याय क्रमांक 2 मणिपूर, पर्याय क्रमांक 3 मेघालय, पर्याय क्रमांक 4 महाराष्ट्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मणिपूर. मीराबाई चानू ही वेटलिफ्टिंग खेळाडू मणिपूर या राज्याची आहे. प्रश्न क्रमांक 16 मध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 रौप्य पदक विजेती खेळाडू मीराबाई चानू असा प्रश्न आहे. इथे चुकून झाला आहे त्याबद्दल क्षमस्व. प्रश्न क्रमांक 18 भारतीय महिला खेळाडू मीराबाई चानू यांनी ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये किती किलो वजनी गटात रौप्य पदक मिळविले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 50, पर्याय क्रमांक 2 49, पर्याय क्रमांक 3 53 व पर्याय क्रमांक 4 आहे 63. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 49. भारतीय महिला खेळाडू मीराबाई चानू यांनी वेट लिफ्टिंगमध्ये 49 वजनी गटामध्ये रौप्य पदक मिळविले आहे. प्रश्न क्रमांक 19 जागतिक कुस्ती स्पर्धा 2021 मध्ये कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूने सुवर्ण पदक पटकविले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 साक्षी मलिक, पर्याय क्रमांक 2 प्रिया मलिक, पर्याय क्रमांक 3 मेरी कॉम व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रिया मलिक. प्रिया मलिक या भारतीय महिला कुस्तीपटूने जागतिक कुस्ती स्पर्धा 2021 मध्ये सुवर्ण पदक पटकविले आहे. प्रश्न क्रमांक 20 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये भारताला एकूण किती पदक मिळाले आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 8, पर्याय क्रमांक 3 6, पर्याय क्रमांक 4 आहे 5. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये भारताला एकूण 7 पदक मिळाले आहेत. प्रश्न क्रमांक 21 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये भारताला किती रौप्य पदक मिळाले आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 3, पर्याय क्रमांक 2 2, पर्याय क्रमांक 3 4 व पर्याय क्रमांक 4 आहे 1. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये भारताला एकूण 2 रौप्य पदक मिळाले आहेत. प्रश्न क्रमांक 22 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये भारताला एकूण किती कांस्य पदक मिळाले आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 3, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 5 व पर्याय क्रमांक 4 आहे 2.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये भारताला एकूण 4 कांस्य पदक मिळाले आहेत. प्रश्न क्रमांक 23. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कोणते पदक प्राप्त केले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कांस्य, पर्याय क्रमांक 2 रौप्य, पर्याय क्रमांक 3 सुवर्ण व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कांस्य. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक प्राप्त केलेले आहे. प्रश्न क्रमांक 24. ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल किती वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त केले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 42, पर्याय क्रमांक 2 44, पर्याय क्रमांक 3 41 व पर्याय क्रमांक 4 आहे 43. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 41. ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने तब्बल 41 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक प्राप्त करून इतिहास रचलेला आहे. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये भारतीय कुस्तीपटूने कोणते पदक प्राप्त केले आहे? इथं बजरंग पुनिया असा पर्याय आहे. प्रश्न असा आहे ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये बजरंग पुनिया या भारतीय कुस्तीपटूने कोणते पदक प्राप्त केलेले आहे? तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सुवर्ण, पर्याय क्रमांक 2 कांस्य, पर्याय क्रमांक 3 रौप्य व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कांस्य. ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये बजरंग पुनिया या कुस्तीपटूने कांस्य पदक प्राप्त केलेले आहे. या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेला अभ्यास आपण दररोज अपलोड करत आहोत. या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.